15 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस आणि मी माझ्या आयुष्यात एक असा अनुभव घेतला की जो अनुभव मला तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय राहावला नाही. जो काही अनुभव मी आत्ता रिसेंटली घेतलेला आहे त्याच्यातून तुम्हाला शिकण्यासारखं खूप काही आहे. फक्त शिकण्यासारखंच नाही आहे तर आयुष्य आपलं ज्या पद्धतीने बदलतं किंवा आपल्याला जसं हवं आहे तसं आयुष्य जेव्हा आपल्याला हवं असतं ना, तेव्हा ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्या आणि त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर हा माझा अनुभव काय सांगतो. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यावेळेला मी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार होते, तर एक आपलं असतं ना की पूजेला जाण्याआधी आपण बऱ्याच काही गोष्टी डोक्यामध्ये, म्हणजे पूजा कशी करायची काय वगैरे वगैरे सुरू असतं. ज्यावेळेला मला मंदिरात जायचं होतं, घरून निघताना माझ्या डोक्यात असंख्य विचार होते. स्वतःसाठी तर मला ॲक्च्युली काही नको होतं, कारण इतकं भरभरून दिलं आहे देवाने. पण माझ्या आयुष्यातल्या माझ्या अगदी जवळच्या काही व्यक्ती, माझी मैत्रीण वगैरे यांच्याबद्दल मी फार विचार करत होते आणि मला असं वाटत होतं की ज्यावेळेला आपण स्वतःसाठी देवाकडे बोलत होतो, प्रार्थना करत होतो, आपली लाईफ इतकी छान सेटल झाली आहे, तर ऑब्व्हियसली आपल्या जवळच्या माणसांसाठी आपण प्रार्थना करायची. आणि ज्यावेळेला हा विचार मी करत होते, मी जेव्हा मंदिरामध्ये गेले ॲक्च्युली, माझ्या आधी 1-2 लेडीज होत्या ज्या पूजा करत होत्या, त्यामुळे मला 2 मिनिट बाहेर थांबावं लागलं. पण जेव्हा त्या बाहेर आल्या आणि मी आतमध्ये गेले आणि मी शिवलिंगाकडे पाहिलं आणि आय डोंट नो देवासोबत काय बोलायचं वगैरे या गोष्टी तर दूर राहिल्या, पण मी फक्त रडत होते. मला फक्त रडायला येत होतं आणि ते का येत होतं, कशामुळे येत होतं हे त्या क्षणी मला कळलं नाही. पण मला इतकं समजत होतं की मला फक्त रडायला येते. काहीतरी एक वेगळी भावना होती. ते निश्चितपणे दुःखाश्रू नव्हते. म्हणजे मला त्रास होतोय, दुःख होतंय म्हणून रडायला येत नव्हतं. पण एक ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो की नाही, एक कृतज्ञता, ऑटोमॅटिकली ती माझ्या डोळ्यातून वाहत होती. जेव्हा मी मंदिरातून बाहेर आले, मी फक्त ओम नमः शिवाय म्हणत होते. ज्यावेळेला मंदिरातून बाहेर आले, त्यावेळेला मग मी विचार करायला लागले की मी किती काही काही गोष्टी ठरवून आले होते की मला देवासोबत हे बोलायचं, ते बोलायचं. मी तर काही बोललेच नाही, पण मला रडायला येत होतं. त्यानंतर मी माझ्या दीदीसोबत फोनवरती बोलले. मी तिलाही सांगितलं आणि ती म्हटली की असं होतं ज्यावेळेला आपल्याला ॲक्च्युली आतमधून खूप भरून आलेलं असतं किंवा ज्यावेळेला आपल्याला खरंच थँकफुल वाटत असतं, त्यावेळेला असा फील येतो. आणि ज्यावेळेला मी परत दुपारी बसले होते आणि मी तो प्रसंग डोळ्यासमोर आठवत होते, त्यावेळेला मी परत एकदा रडले आणि त्यावेळेला मी खूप भयंकर रडले. कारण काय होतं माहिती आहे, माझ्या ज्या मैत्रिणीबद्दल मी विचार करत होते, त्या मैत्रिणीचा मला मेसेज आला होता. आजपर्यंत ती ज्या खूप वाईट सिच्युएशनमधून जात होती, ती जे काही तिच्या लाईफमध्ये फेस करत होती, जो काही तिचा स्ट्रगलिंग पिरियड होता किंवा मी असं म्हणेन की तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास जो होता, ज्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की म्हणजे तिने एकदा सुसाईड अटेम्प्ट पण केलेलं, ती ॲक्च्युली या सगळ्यातून फ्री होणार होती. तिच्या मेसेजमधून मला ते समजलं. आणि त्याच्यानंतर मला अक्षरशः समजत नव्हतं की म्हणजे की मी कुठल्या भाषेमध्ये युनिव्हर्सला, देवाला थँक यू म्हणू. आणि मग मला एक गोष्ट रिअलाईज व्हायला लागली की 4 ते 5 वर्षांपूर्वी तेच ते मंदिर होतं, जिथे मी अगदी पहाटे ज्यावेळेला कुणीही उठलेलं नसतं, जवळपास आय थिंक 4-4:30चा टायमिंग असेल, त्यावेळेला मी देवासमोर जाऊन बसले होते. आणि मी देवाला इतकंच म्हटले होते की आता ही माझी परीक्षा नाही आहे, ही तुझी परीक्षा आहे. आता तुला दाखवून द्यायचं आहे की तू आहेस आणि मलाही पाहायचं आहे की तू माझी परीक्षा घेऊन घेऊन थकतोयस की मी हे सगळं सहन करून करून थकते. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत या 4 ते 5 वर्षांमध्ये माझं आयुष्य अशा पद्धतीने बदलले की जे मी कदाचित कधी स्वप्नात पण इमॅजिन केलं नसेल. की एवढी सुंदर लाईफ आपण जगू शकतो असं मला कधीही वाटलं नव्हतं. ती लाईफ मी आज जगते. आणि ज्यावेळेला हे सगळं रिअलाईज होत होतं त्यावेळेला एक गोष्ट कळत होती. म्हणजे माझ्याकडून ऑटोमॅटिकली देवाला मी सॉरी पण म्हणत होते, कारण आज ज्या गोष्टींसाठी मी थँकफुल आहे, त्या गोष्टींसाठी एकेकाळी मी खूप तक्रार करत होते. आणि मग रिअलाईज झालं की जोपर्यंत आपण कंप्लेंटच्या मूडमध्ये होतो, जोपर्यंत आपण देवाकडे सातत्याने या गोष्टीबद्दल तक्रार करत होतो की ठराविक माणसं माझ्या आयुष्यातली ठीक नाही आहे, ठराविक सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये ठीक नाही आहे, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स मी फेस करते आहे, त्यावेळेला ते प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये आणखी वाढत चालले होते. पण ज्या क्षणी मी हे सगळं देवावरती सोपवून रिकामी झाले होते, ज्या दिवशी मी देवाला हे बोलले होते की ही तुझी परीक्षा आहे, त्या दिवसापासून गोष्टी अशा पद्धतीने बदलत गेल्या. आणि आजचा तो दिवस की आज मी फक्त मनामध्ये इच्छा आणेपर्यंत
त्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडत आहेत. कितीतरी गोष्टी आहेत. मी मागे पण काही व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. ज्यावेळेला मी तुम्हाला 24 आवर्समध्ये मॅनिफेस्ट कसं करायचं याच्याबद्दल बोलले होते. आणि त्याच्या आधी मी एक व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलेलं, की ज्यावेळेला मी तो व्हिडिओ पाहिला होता आणि मी असा विचार केला, की अशी कुठली गोष्ट आहे, की जी शक्यच नाही होणार आहे, त्या गोष्टीबद्दल मी विचार करते. आणि मी त्या गोष्टीबद्दल विचार केला आणि 24 आवर्समध्ये ती गोष्ट घडली, ज्याची की ॲक्चुअली मला 99.99% मला माहिती होतं, की ही गोष्ट शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा मी विचार केला, की ठीक आहे, सगळे एवढंच म्हणतात मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात, तुम्ही फक्त फील करा. आपण करूयात आणि एक मेसेज युनिव्हर्समध्ये सोडूयात आणि पाहूयात काय होतंय. आणि ॲक्चुअली ती गोष्ट घडली होती आणि तेव्हापासून मला रिअलाईज झालं, की ज्यावेळेला तुम्ही 100% सरेंडर करता, ज्यावेळेला तुम्ही सगळं काही त्याच्यावरती सोडून देतात ना, तेव्हा आयुष्यात गोष्टी खूप छान पद्धतीने व्हायला लागतात. आता हा माझ्या फक्त एका मैत्रिणीच्या बाबतीतला आलेला मेसेज नव्हता. मी जे बोलले, की माझ्या अगदी जवळच्या आणखी एका व्यक्तीच्या लाईफमध्ये असेच खूप सगळे प्रॉब्लेम सुरू होते आणि मला महाशिवरात्रीच्या दिवशीच त्या व्यक्तीने असं सांगितलं, की आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. कारण माझ्या लाईफमध्ये अशा अशा गोष्टी घडत आहेत, की ज्या मी कधीच इमॅजिन केल्या नव्हत्या. आणि मग मला लक्षात आलं, की जे मी आत्तापर्यंत होपोनोपोनो टेक्निकबद्दल किंवा त्या प्रेयरबद्दल ऐकलेलं होतं, ते नकळतपणे माझ्याकडून फॉलो व्हायला लागले. म्हणजे ज्या चुका माझ्याकडून झालेल्या आहेत किंवा ज्या गोष्टींसाठी मी स्वतःला त्रास करून घेतला आहे, ज्या गोष्टींबद्दल मी वाईट वाटून घेतलं आहे, त्याच्याबद्दल मी ऑटोमॅटिकली सॉरी म्हणत होते. त्याच्याबद्दल मी ऑटोमॅटिकली प्लीज फॉरगिव्ह मी म्हणत होते. ऑटोमॅटिकली माझ्याकडून थँक निघत होतं, की आत्तापर्यंत म्हणजे मला जे काही मिळालं ते किती जास्त आहे. आणि ॲक्च्युली माझ्या आजूबाजूच्या म्हणजे माझ्याशी अटॅच्ड असणाऱ्या लोकांच्या लाईफमध्ये पण ते चांगले बदल यायला लागले होते. आणि शेवटी फक्त मी लव्ह यू युनिव्हर्स म्हणत होते, लव्ह यू शंभू म्हणत होते. आय डोंट नो की हे सगळं कुठून आणि कसं होत होतं. पण जी होपोनोपोनो प्रेयर जी आहे तिची प्रॅक्टिस कधीतरी करायचं असं मी ठरवलेलं होतं. आणि मी नॉर्मली 1 डेसाठी ते केलेलं होतं आणि त्याच्यानंतर पण मला जाणवलं, की आता त्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत आहेत. आणखी एक अनुभव शेअर करते तुमच्यासोबत. मला आठवतं की काही दिवसांपूर्वी मला असे मेसेजेस रँडमली खूप वेळा कमेंट्समध्ये असं स्टुडंट बोलायचे, काही वॉरियर्स बोलायचे, की मॅम कंटेंट तुम्ही अगदी टॉपचं देतात, पण त्या तुलनेने व्ह्यूज नाही आहेत. म्हणजे जितके यायला पाहिजे तितके व्ह्यूज येत नाही आहेत. आणि मग ज्यावेळेला मला पण असं वाटायचं ना, की यार आपण किती मेहनत घेतोय, आपण इतकं म्हणजे त्याच्यामध्ये जीव ओततोय आणि आपल्यालाही माहिती आहे, की बाकीच्या लोकांच्या व्हिडिओजना जेवढे व्ह्यूज येत आहेत, त्याच्यापेक्षा आपला कंटेंट कितीतरी चांगला आहे, पण तेवढे व्ह्यूज येत नाहीत. आणि मग ते कुठेतरी मला थोडंसं बॅड फील व्हायचं. पण मी ते कंपॅरिझन मोडमध्ये जात होते, जे ॲक्च्युली चुकीचं आहे. डेस्परेशनच्या मोडमध्ये जात होते, जे ॲक्च्युली चुकीचं आहे आणि ते कधीच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीत, मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत ही गोष्ट कधीच काम करत नाही. जर तुम्ही डेस्परेट झाला तर ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही. आणि सेम जे मी आत्ता तुम्हाला म्हटलं, की माझ्या अगदी जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत पण मी त्या डेस्परेशनच्या भावनेमध्ये जात होते आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा जी हेल्प मला त्यांना करायची होती किंवा त्यांनी ज्या सिच्युएशनमधून बाहेर यावं असं मला ऑनेस्टली वाटत होतं, ते घडत नव्हतं. पण ज्या दिवशी मी सरेंडर केलं, त्या दिवशी ऑटोमॅटिकली त्या गोष्टी घडायला लागल्या. आणि मग ज्यावेळेला अशा कमेंट आल्या, त्यावेळेला मग मी स्वतःकडे एकदा वळून पाहिलं, तर लक्षात आलं की अगदी 0 सबस्क्रायबरपासून जेव्हा आपण हा प्रवास सुरू केलेला होता, त्यावेळेला झाडाखाली बसून व्हिडिओज आपण रेकॉर्ड केले होते. कधी-कधी तर वॉशरूममध्ये बसून, टॉयलेटमध्ये बसून व्हिडिओज रेकॉर्ड केले होते. कारण आजूबाजूला इतका गोंधळ असायचा, इतका डिस्टर्बन्स असायचा आणि त्यावेळेला आपण स्वप्नात पण विचार केला नव्हता, की आपण 1 लाखापर्यंतचा प्रवास करू शकू. पण आज आपण 2,20,000 सबस्क्रायबर्स एका चॅनलवरती, 46,000-47,000 सबस्क्रायबर्स एका चॅनलवरती, टेलिग्रामवरती 36,000 सबस्क्रायबर्स इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आणि मग आपण स्वतःकडे या डाऊटफुल नजरेने का पाहायचं? आत्तापर्यंतची आपली जी जर्नी आहे ना, ती जबरदस्त पद्धतीने सक्सेसफुल झालेलो आहोत आपण. ज्यावेळेला स्वतःची प्रगती मोजायची आहे ना, थोडं पाठीमागे वळून पहा, स्वतःचाच प्रवास पहा. तुम्हाला कळेल की तुम्ही नक्की कुठे आहात. आणि जर तुम्ही स्वतःमध्ये आत्तापर्यंत काहीच बदल करू शकला नसाल, तर तुम्ही तुमच्या पुढच्या कितीही लोकांकडे पहा, तुमच्या मागच्या लोकांकडेही पहा. तुम्ही कुठेच नाही पोहोचणार. आधी स्वतः जे केले त्याच्यासाठी थँकफुल राहा. स्वतःला जे काही लाईफमध्ये मिळाले त्याच्यासाठी पण थँकफुल राहा. आणि खरंच ही गोष्ट मी इतकी अनुभवायला लागली आहे ना सध्या, की रोज झोपताना तुम्ही ॲक्च्युली 4-5 गोष्टींबद्दल मी करते, पण तुम्ही अगदी एका गोष्टीसाठी जरी थँक्यू म्हणायला लागलात ना, झोपण्यापूर्वी फक्त युनिव्हर्सला किंवा ज्या पण देवाला तुम्ही मानतात, त्याला तुम्ही फक्त एकदा थँक्यू म्हणा.
आणि पहा की दुसऱ्या दिवशीपासून अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील की तुम्ही थँक्यू म्हणता म्हणता थकणार सुद्धा नाही. म्हणजे इतक्या गोष्टी, इतकी कारणं देईल देव तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी, किंवा युनिवर्स तुम्हाला अशी कारणं देईल की तुम्हाला फक्त थँक्यू म्हणावंसं वाटेल आणि तो फील घ्यावासा वाटेल. जस्ट ट्राय करून पहा. तुम्ही आज कितीही खराब सिच्युएशनमध्ये असा, कितीही टेन्शनमध्ये असा, कितीही मोठ्या प्रॉब्लेममध्ये असा, फक्त युनिवर्सला किंवा देवाला, ज्या पण देवाला तुम्ही मानता त्याला थँक्यू म्हणा आणि मग त्याच्यानंतर मॅजिक पहा. कारण ती मॅजिक मी माझ्या लाईफमध्ये अनुभवते. आता मला सांगा की तुम्ही कुठल्या शक्तीला मानतात, कुठल्या देवाला मानतात? जर तुम्ही महादेवाला मानत असाल, ओम नमः शिवाय अशी कमेंट करा. तुम्ही स्वामी समर्थांना मानत असाल, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तुम्ही कुठल्याही देवाला मानत नसाल, थँक्यू युनिवर्स म्हणून कमेंट करा. अगदीच तुम्ही नास्तिक असाल तरीसुद्धा ॲटलिस्ट थँक्यू म्हणून कमेंट करा. कारण तुमचा हा थँक्यूचा मेसेज युनिवर्सपर्यंत पोहोचणार आहे आणि तुम्हाला ते मिळणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही थँकफुल असाल लाईफ टाईमसाठी. आणि लक्षात ठेवा, युनिवर्सचा प्रवास हा बाहेरून आतमध्ये कधीच नसतो, तो आतून बाहेर असतो. सो आतमधून जे काही तुमच्या येणार आहे, जे काही तुम्ही फील करणार आहात, ते तुमच्या लाईफमध्ये तुमच्याकडे येणार आहे आणि ते अशा पद्धतीने येणार आहे. अगदी तुम्ही निगेटिव्ह फिलिंग्ससोबत जरी राहत असाल, निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करा. तुम्ही पॉझिटिव्ह फिलिंगसोबत राहत असाल, पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह लोक, पॉझिटिव्ह सिच्युएशन तुम्ही अट्रॅक्ट कराल. आणि हे खरंच मॅजिकल आहे. एकदा ट्राय करून नक्की पहा. आणि थँक्यू युनिवर्स, किंवा ज्या पण शक्तीला, ज्या पण देवाला तुम्ही मानता त्याला थँक्यू म्हणायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडंफार काहीतरी शिकवून गेला असेल तर डेफिनेटली सरेंडर करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या लाईफमध्ये फार मोठा बदल घडवून आणू शकते. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी तुमचीसुद्धा खूप मोठी आभारी आहे, कारण तुम्ही मला इथे उभं राहून बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच.